नमस्कार. दृष्टी आणि दृष्टिकोनमध्ये मी किशोर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. इतिहासाची पुनरावृत्ती. दशक होतं 90चं दशक होतं. 1998. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचे सूत्र सांभाळले. पण त्या दशकामध्ये त्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर वाजपेयींचं सरकार आलं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी राजकीय उलथापालथीचे ते काही वर्ष राहिलेले आहेत. पण त्याच अध्यक्षपदाचं ज्यावेळेस त्यांनी पदभार स्वीकारला त्या कालखंडामध्ये सोनिया गांधींच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा पुढे करत महाराष्ट्रातून शरदचंद्र पवार साहेब, तिकडून तारिक अनवर साहेब आणि PV संगमा साहेब या तिघांनी मिळून नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP ची स्थापना केली. या पक्षाला उपहासात्मक टीका म्हणून संताप काँग्रेस असं देखील म्हणलं जायचं. त्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे संगमा यांचं सन, तारिक अनवर यांचा ता आणि पवार साहेबांचं प, संताप हा एक. आणि दुसरा महाराष्ट्रातून असं बोललं जायचं याच्यासाठी की पवार साहेबांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न कुठेतरी हुकलं आणि त्याला कारणीभूत होत्या सोनिया गांधी आणि त्यांच्यावरती संताप म्हणून त्यांनी या तिघांनी बाहेर पडून हा गट स्थापन केला आणि त्याला नाव दिलं नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष. असं ते दोन कारण. ठीक आहे, हा झाली एक बाजू. पण इतिहासाची पुनरावृत्ती याच्यासाठी की त्यावेळेस सुद्धा बाहेरून आलेल्या सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान व्हायला नकोयत असं मत असणाऱ्या या तिघांनी वेगळा गट स्थापन केला आणि नॅशनलिस्ट पक्ष सुरू केला, नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष. आता त्याच्याशी काय संबंध आहे? आता इतिहासाची पुनरावृत्ती कशी? तर काही गोष्टी सारख्या आहेत. राजीव गांधींच्या जाण्यानंतर सोनिया गांधींचं राजीव गांधींच्या जाण्यानंतर PV नरसिंहराव आणि त्यांच्यानंतर काँग्रेसला एक चेहरा म्हणून परत गांधी या आडनावाच्या लेगेसीसाठी सोनिया गांधींना काँग्रेसमध्ये सर्वोच्च पद, काँग्रेसचं अध्यक्षपद देणं आणि त्यांच्या भोवती संपूर्ण भारतीय राजकारणाचे सूत्र फिरवणं हे एक कारण होतं. म्हणजे हे एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचे सूत्र घ्यावीत का याच्यावर झालेले खलबतं आणि त्यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. या दोन्ही गोष्टीमध्ये सारखे पण असं आहे की सोनिया गांधींना विरोध करणारे 3 व्यक्ती प्रमुख पैकी शरद पवार साहेब होते. इथे सारखे पण अगदी तसंच काही आहे. पवार साहेबांच्या बहुतेक मनात नव्हतं की सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, कारण त्यांचं ते स्टेटमेंट की शपथविधीबद्दल मला कल्पना नव्हती. कुठेतरी पवार साहेब नाराज आहेत हे 100%. दुसरं, तिथे सुद्धा बाहेरून आलेली व्यक्ती हा मुद्दा होता आणि इथे सुद्धा पवार साहेबांचं 2024च्या निवडणुकीतलं मला ते स्टेटमेंट सांगायचंय की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाहेरून आलेले पवार आणि मूळचे बारामती पवार, ज्यावेळेस सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बारामती लोकसभेमध्ये लढत होणार होती त्यावेळेस. त्यामुळे बाहेरून आलेली व्यक्ती हा इथे एक मुद्दा आहे. पुनरावृत्ती. आणखीन एक तिसरी गोष्ट, तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्या मनासारखं झालेलं नव्हतं. आताही पवार साहेबांच्या मनासारखं झालेलं नाहीये. चौथा मुद्दा, तेव्हा सुद्धा पवार साहेबांना अपेक्षित पद हवं होतं आणि आता सुद्धा सारखे सिमिलरिटी अशी आहे की पवार साहेबांना अपेक्षित पदावरती अपेक्षित व्यक्ती विराजमान झालेली हवी होती. तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्या मनासारखं झालं नव्हतं, आता सुद्धा पवार साहेबांच्या मनासारखं झालं नव्हतं. तेव्हा सुद्धा पवार साहेबांनी काँग्रेसमधून वेगळं होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना केला होता आणि ते वेगळ्या गटाचे नेते होते. आता सुद्धा पवार साहेब
एका वेगळ्या गटाचे सर्वेसर्वा आहेत. तर ही आहे इतिहासाची पुनरावृत्ती. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा दृष्टी आणि दृष्टिकोन. वंदे मातरम.